निखिलजी नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. निखिलजी, नाशिकमध्ये भाजपा स्वबळावरती लढते, तर विरोधामध्ये महायुतीतलेच दोन मित्र उभे ठाकलेत. यात मतविभाजनाचा फटका बसेल का? मतविभाजनाचा फटका फारसा बसणार नाही. त्याचं कारण ठाकरे सेना आणि मनसेची युती झालेली आहे. आणि प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेना यांनी तुल्यबळ उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुल्यबळ उमेदवार देताना प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेने त्यांच्यातले जुने नवे एकत्र करण्यात यश मिळवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ठाकरे सेना, मनसेने जरी मागच्या काळात त्या सत्तेत ते असले, तरी ह्या वेळेस शिवसेना आणि भाजपानं ज्या पद्धतीने तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, त्यापुढे फारसे कोणी प्रभावशाली उमेदवार नसल्यामुळे मतविभाजनाचा फारसा फटका बसणार नाही असं सध्या तरी चित्र आहे. हां, म्हणजे विरोधी आघाडी आहे, तिला फारसा स्कोप असल्याचं दिसतच नाहीये तिकडे. नाही. जर यात आपण प्रामुख्यानं भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ दिसणार आहे. बरं, प्रश्नांचा किंवा मुद्द्यांचा विचार